सेवा नाही तर नाही, किमान आईचं दर्शन घेऊन तरी यावं, यासाठी सावरकरांनी ही प्रार्थना केली. हो समुद्राला ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. काही क्षणामध्ये फक्त अर्थ सांगतो आणि मग त्या अर्थाच्या सुगंधासह आपण त्या सुरांचा आनंद घ्या. भारताच्या त्या नकाशावर जर एखाद्या देवीचं चित्र काढलं तर 3 समुद्र त्या देवीचे पाय धुतायत असं चित्र आपल्याला आपोआप दिसेल. सावरकर म्हणतात, सागरा अरे तू माझ्या आईचे पाय धूत होतास, नाही धूत आहेस. भूमातेच्या चरण तला तुझ धूता, मी नित्य पाहिला होता. सागरा मज बदलासी अन्य देश चल जाऊ, तू मला खुणावलंस, आपण इतर देशात जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. मी भारतातून निघालो, मग मात्र माझ्या आईला शंका आली की हे लेकरू गेलं तर बहुतेक नाही परत यायचं. तई जननी हृद विरह शंकितची झाले, माझ्या जननीला विरहाची शंका आली. तेव्हा सागरा परी तुवा वचन तिज दिधले, तू माझ्या आईला वचन दिलंस रे. मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठीवाहीन, अगं या सगळ्या मार्गांचा तज्ञ मीच आहे, समुद्र मीच याला घेऊन जाईन, मीच त्याला परत आणीन. का काळजी करतेस भारत माते. मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठीवाहीन, त्वरित या परत आणीन. तू माझ्या आईला वचन दिलंस याच्यावर मी विश्वास ठेवलाय सागरा. विश्वसलो या तव वचनी, जगदनुभव योगे बनुनी तव अधिक शक्त उद्धरणी. सागरा मी निघालो तेव्हाच आईला सांगितलं, तिथलं काम संपताच तुझ्या सेवेला धावत येईन. बरं येईन त्वरे, कथुनी सोडिले तिजला, आणि आता का बरं मला अडकवलास. सागरा प्राण तळमळला. एखादा पोपट पिंजऱ्यात अडकावा किंवा एखादा हरिण सापळ्यात अडकावा, तसं इथे आज अडकलो रे मी. शुक पंजरीवा हरिण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैशी. माझ्या आईचा विरह नाही सहन होत. भू विरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती, सगळ्या दिशाला अंधार दिसतो. अरे ही इंग्लंडची माणसं म्हणतात की तुमची विद्या ह्यांच्या निष्ठेसाठी वापरा, तो त्यांच्यावर. अरे गुण सुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे. मी सगळे सद्गुण मिळवले, गुणांचे सुमन म्हणजे फुलं मी वेचून घेतली. कोणत्या भावनेनं, त्याचा सुगंध भारताला मिळाला पाहिजे, यांना सुगंध देऊ. गुण सुमने मी वेचियली या भावे, की माझ्या भारताने तिने सुगंधा घ्यावे. जर उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, माझ्या बुद्धीचा व्यय म्हणजे खर्च जर तिच्या उद्धारासाठी होणार नसेल तर हा व्यर्थ भार विद्येचा. सागरा फसवू नकोस, भुलविणे व्यर्थ हे आता, बहुजीव लग गमते चित्ता. आणि सावरकरांचं कवी मन असं विचित्र आहे, ते सागराला विचारतं, सागरा एवढ्या नद्या तुला भेटायला येतात, त्यातली एखादी नदी दुष्काळामुळे सुकून गेल्यामुळे तुला भेटायला आली नाही, तर त्या विरहाचा तुला त्रास होतो ना. मग ज्याला स्वतःला एखाद्या विरहाचा त्रास होतो, ज्याला विरहाचा त्रास कळतो, त्याने दुसऱ्याला विरहाचा त्रास द्यावा का. तुझ सरित पतेजी सरिता, तद विरहाची शपथ घालतो तुझला. मला नको ना रे आईचा विरह सहन करायला लावूस. काल ते कडवं म्हटलं आपण, नभी नक्षत्रे बहुत एक परिप्यारा मज भरतभूमीचा तारा. सुधीर फडक्यांनी गाताना मातृभूमीचा तारा असा शब्द वापरलाय, जो अधिक योग्य पण आहे. कारण हेच गाणं जर कोण्याही देशभक्ताला वापरायचं असेल तर तो त्या देशभक्ताचा अधिकार आहे. तेव्हा फ्रान्सचाही देशभक्त त्याच्या भाषेत हे म्हणू शकेल, नभी नक्षत्रे बहुत एक परिप्यारा मज मातृभूमीचा तारा. मातृभूमी जी असेल ती सगळ्यात महत्वाची. प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी.
तिज वीण नको राज्य. मज प्रिय साचा वनवास तिच्या जरी वनिसा, ती आम्र वृक्ष वत्सलता. सागरा, माझ्या घरी असलेला माझा थोरला भाऊ तो आंब्याच्या झाडासारखा आहे रे. स्वतः ऊन घेतो आणि आम्हाला सावली देतो. ती आम्रवृक्ष वत्सलता. त्याला लगटून असणाऱ्या त्याची पत्नी माझी पत्नी या आत्ता कुठे सुफलित होणाऱ्या दोन वेली माझ्या घरात आहेत रे. नवकुसुम युतात या सुलता. आणि माझा धाकटा भाऊ बाळ तो तर अजून अबोध आहे वेडा. तो बाल गुलाब ही आता फुलबाग मला, हाय पारखा झाला सागरा प्राण तळमळला. शेवटचं कडवं फक्त सांगतो मग गीत गायन करतो. हे सगळं बोलत असताना बहुतेक समोरून एक लाट आली पाण्याची. खळ 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 आवाज करत पुढे आली, फट दिशी अंगावर फुटली. एखादा दुष्ट मनुष्य वचनभंग करतो आणि दुःखी झालेल्या माणसाकडे बघून खदखदा हसतो. त्याचे पांढरे दात जसे दिसतात ना, तसा तो लाटांवरचा पांढरा फेस आहे का काय असं क्षणभर मनाला वाटलं. आणि उद्वेगाने सावरकरांच्या मुखातून शब्द आले, का रे हसतोस या फेन मिशे, हससी निर्दया कैसा, का वचनभंगिसी ऐसा. माझ्याकडे बघून हसतोस समुद्रा, वचनभंग करतोस. का वचनभंग करतोस ते कळलं मला. त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरविते, भिवून का आंग्ल भूमी ते. तुझ्यावरचं स्वामित्व जी मिरवतीये त्या आंग्ल भूमीला घाबरल्यामुळे तू माझ्या आईला दिलेलं वचन मोडतोयस. बरोबर आहे. तुला वाटतं भारत माता दुबळी आहे, तिला दिलेलं वचन मोडलं तर ती काय करणार आहे. मन मातेला आबल म्हणून फसवीशी. माझी आई दुबळी आहे असं तुला वाटतं म्हणून तिला फसवतोस. माझं विवास ना ते नेशी. लक्षात ठेव सागरा, जरी आंग्ल भूमी भयभीता, जर इंग्लंडला घाबरत असशील तर अबला न माझी ही माता. माझी आई दुबळी नाहीये लक्षात ठेव. विसरलास कथिल हे अगस्तीस आता. तुला आचमनामध्ये पिऊन टाकणारा अगस्ती नावाचा एक ऋषी माझ्या भारताचा पुत्र होता, माझाच पूर्वज होता. त्याला विसरलास काय. मला जर असा छळलास तर भारत माता त्या अगस्तीकडे तक्रार नेईल. त्या अगस्तीचं स्मरण ठेव सागरा. जो आचमनी, मूळ कवितेमध्ये शब्द आहे, जो आचमनी एक पली तुझ प्याला. पली या शब्दामध्ये श्लेष अलंकार साधलेला आहे. दोन अर्थ एकाच वेळेला होतात. म्हणजे क्षण, याला सुद्धा आपण पल असं जे म्हणतो. एका क्षणात तुला प्यायला ते पण येतं. आणि तुझा एवढा मोठा आकार त्याच्या संध्येच्या एका पळीत आला. याही अर्थाने त्या अगस्तीचं मोठेपण सांगितलं जातं. आता ते पली म्हणजे लक्षात नाही येणार म्हणून मग एका क्षणी तुझं प्याला असा त्याचा शब्दप्रयोग आपण करतो. जसा जयस्तुते गाण्यामध्ये, अरे वा, हे पार्श्वसंगीत आपल्या सागरासाठी आहे. कोणाची तरी वरात आली असायची शक्यता आहे रामाच्या दर्शनाला. पण बरं आहे, पुढच्या लग्नाच्या घोटाळ्यांपूर्वी रामाला भेटतायत ते काही कमी नाही. हा एक विषय शालेय अभ्यासक्रमात घ्यायला पाहिजे. तावडे साहेबांपर्यंत तक्रार नेली पाहिजे आपल्याला. सभा संकेत म्हणून ज्याला म्हणतात तो विषय सहसा काही आपल्या अभ्यासक्रमात येत नाही. हे समजा आपण ज्या परिसरातून चाललो त्या परिसरातल्या काही समारंभाला आपला त्रास होऊ नये अशी थोडीशी खबरदारी घ्यावी माणसाने. असो, काही गोष्टी आपल्या अभ्यासक्रमात नाही आहेत म्हणून हा त्रास आहे. कोणाला दोष देणार. खरंच मी अनेक वेळेला चौकात जेव्हा कीर्तन करतो रस्त्यावर, तेव्हा रस्त्यावरती आपण 3च दिवस असतो कीर्तनाला. गुरंढोरं रोज जात असतात त्यामुळे तो त्यांचा रोजचा रस्ता असतो. ती जनावरं येऊन बघतात
गर्दी फारच झाली आहे. पण मला जनावरांचा कधीच नाही त्रास झाला. ते बरोबर रस्ता काढतात आणि दुसऱ्या चौकात निघून जातात. पण त्याच रस्त्याने रोज पान खाऊन जाणारी जी माणसं असतात, ती रस्ता न बदलता सभा चालू आहे ह्याचाही संकेत न बाळगतात, तेच पान खात तसंच थुंकत तशाच तऱ्हेनं गप्पा मारत समोर न जातात. काही वेळेला इतकं वाईट वाटतं, परमेश्वरालाच विचारावं लागतं, देवा यातलं जनावर म्हणून नक्की कोणाला जन्माला घातले ते एकदा सांग मला. कारण जनावर जे आलं होतं ते काहीही त्रास न देता शांतपणे निघून गेलं. आणि हा मोबाईलवरती हॅलो, मोबाईल कशाला, तुझा आवाजच इतका छान आहे, नुसता बोललास तरी ऐकू जाईल, इतक्या जोरात बोलत असतो पठ्ठ्या. पण सभा संकेत असो, बाकीच्या नाही, आपल्या अभ्यासक्रमात आपण घेऊया, काही सभा संकेत पाळणं आवश्यक आहे. सागरा, तू इंग्लंडला घाबरून जर माझ्या भारत मातेला दुबळी समजून हा वेडेपणा करणार असशील तर असं करू नकोस. अर्थात रडत असताना सुद्धा सावरकर दम दिल्याशिवाय राहत नाहीत, हा त्यांच्या अंगातला पीळ आहे, त्याला पर्याय राहत नाही. पण तरीही निरंजन पाल लिहितात, त्यांच्या आठवणीत लिहितात, आपल्या सर्व कुटुंबाची वाताहात झालेली कळलेली असताना सुद्धा डोळ्यात पाणी न दिसणारा सावरकर समुद्राच्या पलीकडे असलेल्या भारत मातेची कल्पना करून आपल्या आईच्या आठवणीनं असा काही विव्हळ झाला की जत्रेमध्ये आई हरवलेला मुलगा जसा ढसढसा रडतो तसा तात्या आम्हाला रडताना तिथे दिसला पहिल्यांदा. गळगळा डोळ्यातून फक्त अश्रुधारा चालल्या होत्या आणि समुद्राकडे बघून एकटक काहीतरी बोलत होता. हा काहीतरी छान बोलतो हे लक्षात आल्यावर निरंजन पालनी पटकन खिशातून डायरी काढली आणि शेजारी बसून लिहायला सुरुवात केली. तेव्हा सावरकरांचं काव्य तर मोठं आहेच, पण हे आपल्यापर्यंत ज्यांच्यामुळे पोचलं त्या निरंजनाची सुद्धा एक आभाराची पंक्ती करून आपण त्या गाण्याचा आनंद घेऊ. निरंजन पाल, तुमच्यामुळे आम्हाला ही जबरदस्त जगप्रसिद्ध कविता पाहायला मिळाली. खूप खूप धन्यवाद तुमचे. आता जो सांगितलाय तो अर्थ डोळ्यासमोर घेऊन जा सावरकरांबरोबर त्या ब्रायटनच्या समुद्रकिनारी त्या भावनेमध्ये पूर्ण डुंबायला. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सागरा नेमजसीने. सागरा, माझ्या आईचे पाय धूत होतास, तू म्हणालास म्हणून निघालो. आता फसवतोस, आता फसवतोस. भूमातेच्या चरणतला तुझ धूता मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ. सृष्टीची विविधता पाहू तै जननी हृद विरह शंकितची झाले. परी तुवा वचन तिज तिधले मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठीवाही. त्वरितया परत आणीन विश्वसलो या तव वचनी. जगदनुभव योगे मनुनी तव अधिक शक्त उद्धरणीनी. येईन त्वरे कथुनी सोडिले तिजला. सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा नेमजसीने. सागरा,
एखादा हरिण पाशात अडकावा तसा अडकलो रे. सगळा अंधार पसरला. शुक पंजरीवा हरिण शिरावा पाशी. ही हसगत झाली तैसी भूविरह कसा सतत साहुया उढती. दश दिशा तमोमय होती. गुणसुमने मी वेझियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. जर उद्धरणी व्ययनक्तीच्या होसाचा हा व्यर्थ भार विद्येचा. भुलविणे व्यर्थ हे आतारे बहु जीवनक गमते चित्तारे. तुझ सरित्पते जी सरितारे तद्विरहाची शपथ घालितो तुझला. सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा नेमजसीने. इंग्लंडच्या श्रीमंतीचं हे प्रलोभन दाखवतात मला. या वेड्यांना कळत नाही देशभक्ताचं हृदय कसं असतं, काय असतं. नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा. मज भरत भूमीचा तारा. प्रासाद इथे भव्य परी मज भारी. आईची झोपडी प्यारी. तिज वीण नको राज्य मज प्रिय साचा. वनवास तिच्या जरी वनीचा. ती आम्र वृक्ष वत्सलतारे. नवकुसुमयुता त्या सुलतारे. तो बाल गुलाब ही आधारे. फुलवागमना हाय पारखा झाला. सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा नेमजसीने. माझ्या आईला दिलेलं वचन मोडतोस आणि मी संकटात सापडलेला बघून खदखदा हसतोस. याद राख हसलास तर या फेनमिषे हससी निर्दया कैसा. का वचन भंगिसी ऐसा. स्वामित्वा सांप्रतची मिरवीते. हिवुनिका आंग्ल भूमी ते. मनमातेला आपल म्हणून फसवीसी. मज विवासना ते देसी. जरी आंग्ल भूमी भयभीतारे. अबला न माझी ही मातारे. कथिल हे अगस्तिस आधारे. जो आचमनी एक पली तुझ प्याला. सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा नेमजसीने.
परत मातृभूमीला. सागरा प्राण तळमळला, तळमळला. सागरा सागरा सागरा